पाऊस सुरू झाला, मन भरून आलं आणि मग सुरू झाली एक भन्नाट कहाणी. वाईन शॉप, नशीब आणि फुटलेली बाटली. ऐका ही भन्नाट कविता शेवटपर्यंत. कविता लिहिलीये मंगेश बनिबाई काशीराम रेपाळ यांनी. कवितेचं नाव आहे वाईन शॉप. पहिल्या पावसात भिजल्यामुळे आज हातपाय माझे थरथरू लागले. पहिल्या पावसात भिजल्यामुळे आज हातपाय माझे थरथरू लागले. ऊब येण्यासाठी शरीराला मी बायकोला सांगून वाईन शॉप गाठले. मी बायकोला सांगून वाईन शॉप गाठले. भरून आला होता नभात पाऊस, तसं मनही माझं भरून आलं. भरून आला होता नभात पाऊस, तसं मनही माझं भरून आलं. ठरवलं आता नौटक मारू, तेवढ्यात वाईन शॉप बंद झालं. काय साला नशीब, तेवढ्यात वाईन शॉप बंद झालं. कोसळत होता मुसळधार आज, कोसळत होता मुसळधार आज, वाटले मला आज मनसोक्त प्यावे. कोसळत होता मुसळधार आज, वाटले मला आज मनसोक्त प्यावे. पाहिली वाट ज्या क्षणाची तेव्हा, मालवले गेले वाईन शॉपचे दिवे. प्यायला नाही मिळाली हो, मालवले गेले वाईन शॉपचे दिवे. पडत होता रिमझिम पाऊस, म्हणून आज प्यावीशी वाटली. पडत होता रिमझिम पाऊस, म्हणून आज प्यावीशी वाटली. वाईन शॉपमधून घरी येताना विस्कीची बाटली रस्त्यातच फुटली. काय नशीब सालं, विस्कीची बाटली रस्त्यातच फुटली. म्हणतील लोक आहे बेवडा, म्हणतील लोक आहे बेवडा, त्याकडे आपण दुर्लक्ष करायचं. म्हणतील लोक आहे बेवडा, त्याकडे आपण दुर्लक्ष करायचं. बंद असलेलं वाईन शॉप आज आपणच उघडायला लावायचं. होय, आपणच उघडायला लावायचं. मातीला जसा सुगंध फुलाचा पहिल्या पावसामध्येच येतो, मातीला जसा सुगंध फुलाचा पहिल्या पावसामध्येच येतो, तशाच मेंदूलाही झिणझिण्या येती. मग मी लगेचच वाईन शॉप गाठतो. खरंच, मग मी लगेचच वाईन शॉप गाठतो. कितीही विरोध झाला तरीही प्यायची मी सोडतच नाही. कितीही विरोध झाला तरीही प्यायची मी सोडतच नाही. 2-4 वेळा पडल्याशिवाय साला प्यायल्यासारखी वाटतच नाही. होय, साला प्यायल्यासारखी वाटतच नाही. आंबट शौकीन तर नाहीच मी, आंबट शौकीन तर नाहीच मी, तरीही घेतो आस्वाद तुझा. कमावतो पैसा वाईन शॉपवाला आणि खाली होतो खिसा माझा. बघावं तेव्हा खाली होतो खिसा माझा. विचार मनात येताच तुझा सुटतो कंप माझ्या हातापायांना. विचार मनात येताच तुझा सुटतो कंप माझ्या हातापायांना. मग धाव घेतो वाईन शॉपकडे, हरवून जातो मदिरा पितांना. खरंच, किती हरवून जातो मदिरा पितांना. तर मित्रांनो, पाऊस आला की कविता आठवा, पण वाईन शॉप बंद असेल तर नशिबाला दोष देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा पावसातला अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.